नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. जुहू समुद्र किनाऱ्यावर उंच लाटांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जुहू किनाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा आणि प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर यंदाच्या पावसाळ्यात दररोज सुमारे 200 ते 250 मेट्रिक टन कचरा वाहून येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यापैकी किमान 180 टन कचरा दररोज उचलला जातोय. स्वच्छतेसाठी 2 सत्रांमध्ये एकूण 150 कर्मचारी कार्यरत असून बीच क्लिनिंग मशीन, बॉबकॅट्स, पोकलेन, डंपर्स, ट्रॅक्टर ट्रॉली, जेसीबी आणि बुलडोझरसह विविध यंत्रसामग्री तैनात करण्यात आली. पाहणीनंतर महापौर रितू तावडे यांनी किनाऱ्यावरील स्वच्छता अधिक गतिमान करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच समुद्र किनाऱ्यावर कचरा टाकू नये यासाठी जनजागृतीपर फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. मुंबईचे समुद्र किनारे हे नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे. ते स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी कचरा योग्य ठिकाणीच टाकून महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन महापौर रितू तावडे यांनी केलं आहे.